विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांचे सेवन, व्यसन व वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजेत. फ्रेशर्स पार्टीपासून दूर राहून करिअर घडवा. युवती व महिलांनी लक्ष्मण रेखा समजून घ्या. पोलिसांना कोणाचंही करिअर बर्बाद करायचे नसते, परंतु ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात 100 पैकी 5 जरी पकडले गेले तर संपले असे समजा, असा कडक इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विद्यार्थ्यांना दिलाय. सेवा, धैर्य आणि वचनबद्धतेला समर्पित असणारे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त कोथरूड येथील MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, DCP संभाजी कदम हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर रविकुमार चिटणीस, CEO डॉक्टर प्रसाद खांडेकर आणि WPUचे कुलसचिव प्राध्यापक गणेश पोकळे उपस्थित होते. MIT WPU येथे आयोजित ह्या कार्यक्रमात शहरातील जवळपास 1000 पेक्षा अधिक शाळा, महाविद्यालय व कॉलेजमधील जवळपास 5 लाख विद्यार्थी जोडले गेले होते. MIT WPUचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड व कार्याध्यक्ष डॉक्टर राहुल कराड यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमितेश कुमार म्हणाले, शहर सुरक्षेसाठी पोलीस आणि नागरिकांची पार्टनरशिप अत्यंत महत्त्वाची आहे, विशेषतः युवकांची, कारण ते भारताचे भविष्य आहेत. त्यांचे चरित्र उत्तम असून जीवनाला शिस्त असल्यास गुन्हेगारी घडणार नाही, परंतु ते ड्रग्ज, गांजा, दारू, इतर मादक पदार्थांचे सेवन यासारख्या व्यसनात स्वतःला अडकवून कुटुंबाचे नुकसान करतात. रंजन कुमार शर्मा म्हणाले, नशेच्या आहारी जाणारा युवक हा शेवटी आत्महत्येपर्यंत पोहोचत आहे. तसेच सायबर गुन्हे, नार्को, आर्थिक फसवणूक, वाहतूक समस्या आणि कायद्यांचे पालन न करणाऱ्या घटना वाढत आहेत. शहरात वयोवृद्धांना केंद्रित करून त्यांना डिजिटल अरेस्ट करून पैशांची मागणी होताना दिसत आहे. अशा वेळेस गुन्हेगारीला अंकुश लावण्यासाठी नागरिकांनी 112 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर पंकज देशमुख व निखिल पिंगळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की तात्काळ सेवा व सूचनेचे पालन करण्याची जबाबदारी पेलत पोलीस विभाग शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राथमिकता देतो. शहरातील 5 लाख विद्यार्थी हा कार्यक्रम पाहत असताना ते देश सेवा आणि पुणे शहराच्या सुरक्षेप्रती नक्कीच जागरूक होतील. डॉक्टर RM चिटणीस यांनी स्वागतपर भाषण करताना देशात वाढत्या आर्थिक गुन्हेगारी, सायबर, सोशल मीडिया, फेक न्यूज, सायबर क्राईम यावर भाष्य केले. मला हे सांगायची उद्देश अशी आहे की ओव्हरऑल आता तुम्ही या एजमध्ये आहे आणि आज सगळ्यांना सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून कल्पना आहे व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, काय ॲक्सेप्टेबल आहे, काय ॲक्सेप्टेबल नाही. कल्पना सगळ्यांना आहे. फक्त मेंटल ॲप्रिशिएशन की ही करू तर कोणाला किक मिळते, काही गैरकायदेशीर केले की किक मिळते, अशा प्रकारचे किक कोशंट कमी होणे अत्यंत गरजेचे आहे आणि सगळ्यांना मिळून हे किक कोशंट कमी करावं लागेल. कारण I always say that the traffic rules and regulations are probably the easiest to comply with. What do you need? Do not drive, do not do a triple seat riding, wear a helmet, don't overspeed, follow the red lights, signals. These are primarily 3-4 primary, don't drink and drive. Now these are some issues which everyone knows that has to be complied with, but probably it is probably the most violated rules part of the law. And what do we achieve? Jumping a red light signal ते तुम्हाला अर्धा मिनिट पण नाही वाचवणार डेस्टिनेशन वर पोहोचण्यामध्ये. What do you do? Drink and drive. It is I consider it as a suicide, as an attempt to suicide. If you're drinking and driving, you are inviting death. I consider it as a attempt to commit suicide. I mean, it is as simple as that. If you're drinking and driving, the world knows. Everyone knows, globally proved fact, that the mental faculties are not alert enough for you to be driving, and that's why this rule is there, comes into existence, that don't drink and drive. Yet, if the youth does it, I mean, he's committing suicide not only for himself, but he's committing suicide for his family as well. People do not realize, youth doesn't realize many a times की ही जे किक तुम्ही अचीव करण्यासाठी हे गैरकायदेशीर कृत करत आहे त्याचे परिणाम तुमचेवर तर होईलच, तुमचे फॅमिली मेंबर्स, तुमचे फ्रेंड्स, तुमचे गार्जियन्स, तुमचे रिलेटिव्स यांचेवर काय होईल हे कधी आंख बंद करून 5 मिनिटं आत्मपरीक्षण करा, तुमचे लक्षात येईल. Whenever you are in a doubt whether you have to do this or you do not have to do this, I will only suggest that just sit down for a minute or two, take a couple of deep breaths, think, introspect. What could be the impact? What could be the result?
how you could end up getting blackmailed, how you could get up getting extorted, how you would be a source of embarrassment for your family members and people who love you. ती केल्यानंतर मला पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला लक्षात आहे काय चुकीचे आहे आणि काय 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 योग्य आहे. What I want to say is, primarily to me, you are the future citizens, you are the future of the nation. The country, the nation expects certain things from you. We have, all of us know that we have certain fundamental rights, but the fundamental duty to be a responsible citizen is as much more important than your individual rights. म्हणून शॉर्टमध्ये सांगायचे असतील तर प्लीज ट्राय अँड सी वॉट एव्हर यू कुड डू टू कंट्रीब्यूट ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन, ॲज अ डिसिप्लिन्ड सिटीजन in each and every act of yours. When I was young, I was in my hostel in school. I would not frankly remember who was the academic topper, who did excellent, who was excelling in academics. Of course, I would know. But what I would know more and to whom I would connect more is someone who was a good human being, someone who had a sense of integrity, whom I could rely on in times of need, in times of crisis, who would be as sad if he would be as sad as me if I was in trouble, and he would be as happy as me if I would have achieved something. Finally, it's the good human being, a person with a strong character, a person with a strong integrity, who stands in long stead. Shortcuts in life are something which can't take anyone, I mean, on a sustainable basis. Success cannot be achieved. Drugs, one of the very important issues which is a matter of great concern. म्हणजे ड्रग्सचे वापर हे तुमचे हेल्थ, तुमचे आयुष आणि तुमचे फॅमिली मेंबर्सचे पीस ही नाश करणारी गोष्ट आहे, हे सगळ्यांना कल्पना आहे. कोणालाही माहीत, कोणीही मला सांगू शकते का की ड्रग्सचे एक फायदा आहे, 1% पण काही हे असते का? फक्त only that it has become a sort of a fashion, I would say, especially in the prosperous colleges and in areas like this, become more of a fashion statement. He's having that.